नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, एक अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी अंगणवाडी सेविका ताईंच्या संदर्भामध्ये घेऊन आलेलो आहे. बघा बहिणींनो, पेन्शन त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आजारपण याची रजा आणि त्यासोबतच खऱ्या अर्थानं अंगणवाडी सेविका ताईंना अत्यंत आवश्यक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याची जी मागणी होती, तर त्या संदर्भामध्ये जे काही आंदोलन होत आहे सध्या, त्या संदर्भामध्ये आमदार महोदय यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. नेमकं काय आहे ही बातमी आणि या संदर्भामधली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बघा बहिणींनो, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या खूप समस्या आहेत, बरोबर की नाही. म्हणजे विशेषतः त्यांच्या 2-3 मागण्या ज्या आहेत, ज्यांच्याकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे, त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे पेन्शन. तुम्हा सर्वांना माहित आहे की शासनानं खूप दिवसांचं असं म्हणत आहे की आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ, परंतु त्यांनी अद्यापर्यंत पेन्शनचा निर्णय घेतलेला नाहीये. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे जी सातत्यानं आपल्या सगळ्या बहिणींची असते, तर ती म्हणजे मानधन वाढ. तर या मानधन वाढीच्या संदर्भामध्ये देखील अद्याप देखील कोणताही निर्णय झालेला नाहीये. तिसरी जी अत्यंत महत्त्वाची मागणी असते, तर ती म्हणजे पेन्शन आणि ग्रॅज्युटी. तर या संदर्भामध्ये देखील शासनाने प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे असं ते सांगतात. आणि शेवटची जी आपली सर्व बहिणींची मागणी आहे, ती म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा. या संदर्भामध्ये हे जे निवेदन आहे तर ते आमदारांना देण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ह्या ज्या मागण्या सर्व आपल्या अंगणवाडी सेविका ताईंच्या आहेत, ह्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या. आणि आता जे सध्या अतिशय महत्त्वाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये ह्या ज्या काही मागण्या आहेत अंगणवाडी सेविका ताईंच्या, तर तुम्ही या मागण्यांच्या संदर्भामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा करावी, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. आता ही सविस्तर माहिती जी आहे हे मी तुम्हाला पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आहेत तर त्या पूर्ण होतील. बघा बहिणींनो, खूप व्यवस्थित या ठिकाणी ही आपल्याला माहिती त्या ठिकाणी बघायची आहे. कुठल्या मागण्या केलेल्या आहेत बघा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे हे जे काही वेतन आहे, वेतनाच्या स्वरूपातील असल्याने सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळं अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सामाजिक सुरक्षा, पेन्शन, सवेतन रजा आणि इतर सेवा लाभ देण्याची मागणी संघटनेने या माध्यमातून केलेली आहे. कारण की अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी खूप त्रास होतो, त्यांना अनेक संकटांचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्यांना रजा सुद्धा मिळणं गरजेचं आहे, परंतु आपल्या बहिणी आजारी असल्याच्या नंतर त्यांना ती रजा सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आमदारांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि या निवेदनामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की तुम्ही अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे प्रचंड गांभीर्याने लक्ष देऊन अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत तर त्या पूर्ण कराव्यात. या व्यतिरिक्त एक दुसरी सुद्धा जी मागणी आहे तर ती या संदर्भामध्ये करण्यात आलेली आहे. बघा बहिणींनो, त्या ठिकाणी अंगणवाडीतील पोषण आहाराचा जो काही दर्जा आहे तर तो तपासण्याची गरज असल्याची या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे. आता या संदर्भामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे ते आपण बघू. बघा बहिणींनो, शहर म्हणजे मानोरा तालुक्यामधील भेसळयुक्त अन्न व पदार्थांवर कारवाई करण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल सगळ्या बहिणींना की आदरणीय जे तुकाराम मुंडे साहेब आहेत, तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून खूप महत्त्वाची कारवाई त्या ठिकाणी अन्न प्रशासन जे आहे, बरोबर आहे की नाही, अन्न पुरवठा विभाग जो आहे तर त्यांच्या माध्यमातून, आपण ज्याला FDA असं म्हणतो, तर त्यांच्या माध्यमातून खूप महत्त्वाची कारवाई संपूर्ण राज्यभरामध्ये होत आहे. परंतु हे सगळं करत असताना सरकारच जे अनाज देतं त्याच्यामध्ये सुद्धा गुणवत्ता नाहीये, अशा पद्धतीची कंप्लेंट त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून तुम्ही इतरांवरती कारवाई करता, परंतु तुम्हीच शासनामार्फत जो काही आहार देता तर त्याची सुद्धा गुणवत्ता सुधारली गेली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी जी आहे तर त्या सगळ्या बहिणींनी सातत्याने केलेली होती. तुम्हाला माहिती आहे बहिणींनो की ही मागणी आपली खूप दिवसांपासून आहे की जो आहार आहे तर तो कसा असला पाहिजे, अतिशय चांगला असला पाहिजे, बरोबर आहे. परंतु आहार पाहिजे तसा मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी खूप अडचणींचा सामना अंगणवाडी सेविका ताईंना त्या ठिकाणी करावा लागतो. आणि म्हणून आता यांनी काय म्हणण्यात आलेलं आहे की बघा, अंगणवाडीच्या माध्यमातून जो काही पूरक पोषण आहार दिला जातो त्याच्या गुणवत्तेसंदर्भामध्ये पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह हे निर्माण झालेले आहेत. आणि या अंगणवाड्यांमधून म्हणजे बहुतांश अंगणवाड्यामधून त्या ठिकाणी काय केलं जात आहे
तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे बहिणींनो काय की जो आहार आहे तो खूपच विचित्र प्रकारचा आहे आणि म्हणून यांनी म्हटलेलं आहे की अंगणवाड्यांमध्ये वितरित केला जाणारा आहार म्हणजे खाऊ हा निकृष्ट दर्जाचा आहे, त्याचबरोबर तो भेसळयुक्त आहे आणि गुणवत्ताहीन सुद्धा आहे, त्याची क्वालिटी नाही आहे असं वारंवार पालकांच्या लक्षात आलेलं आहे। आणि पालकांचं असं म्हणणं आहे की अशा निकृष्ट दर्जाच्या खाऊमुळे लहान मुलांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून ज्या कुठल्या आहार पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्यांची तपासणी ही नियमितपणे झाली पाहिजे। खाऊची प्रयोगशाळेमध्ये नमुने सुद्धा तपासले गेले पाहिजे आणि जी काही गुणवत्ता आहे तर त्या गुणवत्तेची सुद्धा खातरजमा करणे आवश्यक असल्याची माहिती त्या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे आणि म्हणून ही अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या सर्वांसमोर आलेली आहे। आता बघा याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा काहीही दोष नाही, याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा दोष आहे का? नाही। अंगणवाडी सेविका तर आपलं प्रामाणिकपणाने काम काय आहेत ते सातत्याने करीत असतात, परंतु आपल्याला सुद्धा माहिती आहे की अनेक वेळा प्रशासकीय स्तरावरती खूप अडचणी येतात आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांना याचा त्रास सहन करावा लागतो। म्हणून जर आहार चुकीचा असेल तर त्यामध्ये अंगणवाडी सेविकाचा दोष नाही, अंगणवाडी मदतनीसताईचा दोष नाही। अनेक लोक जे आहेत ते डायरेक्ट येतात अंगणवाडी सेविकाताईंना आणि आपली मदतनीसताई जे आहे त्यांना भांडतात, त्यांना बोलतात, पण आता ताईंना बोलून काय फायदा आहे? त्यांचा दोष नाही। आता अंगणवाडी सेविकाताईचा जर दोष आहे असं जर कोणी म्हटलं तर या बोलण्याला काही अर्थ राहत नाही, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्या बोलणंच चुकीचं आहे असं कोणीही म्हणेल, बरोबर आहे। म्हणून अशा पद्धतीने कोणीही चुकीचा आरोप करू नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी सहज एक मागणी आहे। अंगणवाडी सेविका बिचारी काय करते, जो काही आहार येतो तर तो आहार फक्त पुरवण्याचं काम ती करत असते, बरोबर आहे का नाही? आहार आला ते आहार पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, बरोबर आहे, यासाठी ती प्रयत्न करत असते, ती मधला दुवा आहे, बरोबर आहे, पोहोचला पाहिजे। ह्यासाठी जर तिला कोणी दोषी ठरवत असेल तर हे मात्र चुकीचं आहे आणि ते कोणीही ऍक्सेप्ट करणार नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून याच्यामध्ये अंगणवाडी सेविकाताईंचा काही दोष नाही। आता हे जे काही पावसाळी अधिवेशन सध्या होत आहे बहिणींनो, या पावसाळी अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या अंगणवाडी सेविकाताईंचा जो काही प्रश्न आहे तर तो मार्गी लागला गेला पाहिजे, बरोबर की नाही? इतक्या दिवसांची जी मागणी आहे की आम्हाला पेन्शन वाढवून द्या, बरोबर आहे की नाही, पेन्शन द्या, मानधन द्या, ही किती दिवसांची मागणी आहे? आता याच्यामध्ये काय आयुष्य घालवायचं का? बरोबर आहे, असं व्हायला नको आणि म्हणून तात्काळ ही जी मागणी आहे तर ती मान्य करायला पाहिजे आणि ह्याच पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील यांनी या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे, बरोबर आहे। नाहीतरी आपण साधारणतः 92,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या पुरवणी मागण्या त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या अंगणवाडी सेविकाताईंसाठी आणि मदतनीसताईंसाठी पेन्शन, ग्रॅज्युटी आणि मानधनवाढ याचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली लागला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे, बरोबर आहे की नाही? बहिणींनो, तुमचं या संदर्भातलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा, कारण की तुमचं मत हे आमच्यासाठी खूप अमूल्य आहे। खूप खूप धन्यवाद।